जगाच्या पाठीवर अशा अनेक गूढ गोष्टी आहेत ज्या विज्ञानाच्या आणि मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडे आहेत. आपण 21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, जिथे प्रत्येक गोष्टीचा आधी पुरावा मागितला जातो आणि मगच त्यावर विश्वास ठेवला जातो. पण कधीकधी काळोख्या रात्रीत अशा काही घटना घडतात ज्या साक्षात आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याच डोळ्यांवर आणि मेंदूवर विश्वास बसत नाही. आजचा आपला हा व्हिडिओ अशाच एका अत्यंत रहस्यमयी, अंगावर शहारे आणणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणाऱ्या घटनेवर आधारित आहे. ही घटना घडली आहे जेजुरीच्या गडावर, जिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात रात्रीच्या घनदाट अंधारात असं काही भयंकर आणि तितकंच दैवी दृश्य दिसलं, ज्याने बघणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकवली. आज आपण या घटनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण जे सत्य आज तुमच्या समोर येणार आहे ते कदाचित तुमच्या आयुष्याकडे, श्रद्धेकडे आणि देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. वारी म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा श्वास. आषाढी एकादशीच्या ओढीने लाखो वारकरी ऊन, पाऊस, वारा, चिखल कशाचीही तमा न बाळगता शेकडो किलोमीटरची पायपीट करत असतात. अंगात ताप असला, पायात मोठे फोड आले असले तरीही मुखातून फक्त ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल हा एकच अखंड गजर सुरू असतो. या अथांग वारीमध्ये असाच एक सामान्य वारकरी चालत होता. त्याच्या आयुष्यात संकटांचे मोठे डोंगर उभे होते. गरिबी, डोक्यावरचे कर्ज आणि घरच्या जबाबदाऱ्यांनी तो पुरता खचला होता. त्याच्याकडे ना पैसा होता, ना कुणाचा भक्कम आधार. त्याचा एकमेव आधार होता तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तो चालत होता, पण त्याच्या मनात सतत एकच द्वंद्व सुरू होतं. देवा, तू खरंच आहेस का? माझ्या या भयानक दुःखात तू मला कधीच का दर्शन देत नाहीस? आणि मित्रांनो, त्याच्या या आर्त हाकेला साक्षात देवाने अशी काही साथ दिली की ती रात्र महाराष्ट्राच्या आणि इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली. जेव्हा माऊलींची पालखी जेजुरीत मुक्कामाला पोहोचली, तेव्हा सगळीकडे एक वेगळीच, अंगावर काटा आणणारी शांतता होती. दिवसभराच्या सलग चालण्याने सर्व वारकरी प्रचंड थकले होते. रात्रीचे 2:30 ते 3 वाजले असावेत. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता आणि सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. तो थकलेला, दुःखी वारकरी एका जुन्या फाटक्या तंबूच्या कोपऱ्यात थंडीनं कुडकुडत आणि थकव्यानं चूर होऊन झोपला होता. पण अचानक त्या भयान रात्रीच्या अंधारात त्या तंबूच्या आतून एक वेगळाच प्रकाश बाहेर फाकू लागला. हा प्रकाश कोणत्याही दिव्याचा, मशालीचा किंवा गाडीच्या हेडलाईटचा नव्हता. तो एक अतिशय शांत, डोळ्यांना न खुपणारा आणि मनाला भुरळ घालणारा असा दैवी निळसर प्रकाश होता. आजूबाजूला पहारा देणाऱ्या काही वारकऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचे लक्ष त्या तंबूवर गेले. त्यांना वाटले की आतमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा आग लागली असावी. पण मित्रांनो, जेव्हा त्यांनी त्या तंबूच्या जवळ जाऊन आत डोकावून पाहिले, तेव्हा तिथे जे दृश्य होते ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची वाचाच गेली. तो थकलेला वारकरी जमिनीवर शांत झोपला होता, पण त्याचे डोके जमिनीवर किंवा एखाद्या सतरंजीवर नव्हते. तिथे साक्षात पंढरीचा पांडुरंग, तो सावळा विठ्ठल प्रत्यक्ष रूपात बसला होता आणि त्या भक्ताचे डोके त्यानं आपल्या मांडीवर घेतले होते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक आयुष्यभर वणवण भटकतात, तोच विठ्ठल स्वतः आपल्या भक्ताच्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने हात फिरवत होता, त्याचे डोके दाबत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा सगळा थकवा आपल्या स्पर्शाने पुसून काढत होता. तो निळसर प्रकाश साक्षात त्या विठ्ठलाच्या मूर्तीतूनच बाहेर पडत होता. हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांची अवस्था काय झाली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तळावर पसरली. लोक धावत त्या तंबूच्या दिशेने येऊच लागले. काहींना वाटले की हा आपला भास आहे. काहींनी डोळे चोळून पुन्हा पुन्हा पाहिले, पण ते दृश्य सत्य होते. लोक भीतीने, आश्चर्याने आणि भक्तीने तिथेच जमिनीवर नतमस्तक झाले. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मुखातून आपोआप विठ्ठल विठ्ठल असा जप सुरू झाला. पण कुणाचीही हिंमत होत नव्हती की त्या तंबूच्या आत पाऊल टाकावे, कारण तिथे जी ऊर्जा होती, जी स्पंदने होती, ती कोणत्याही सामान्य मानवाला पेलवणारी नव्हती. तिथे साक्षात परब्रह्म उपस्थित होते. जेव्हा त्या भक्ताला सकाळी जाग आली, तेव्हा तो निळा प्रकाश आहे तो विठ्ठल तिथून अंतर्धान पावला होता. पण त्या भक्ताच्या चेहऱ्यावर एक असे विलक्षण तेज होते जे या जगातल्या कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. त्याचा सगळा थकवा, त्याच्या अंगातल्या सगळ्या वेदना एका रात्रीत नाहीशा झाल्या होत्या. त्याला रात्री काय घडले
हे काहीच आठवत नव्हते. पण तंबूतून बाहेर येणारा चंदनाचा सुगंध आणि आजूबाजूला जमलेली शेकडो लोकांची गर्दी पाहून तो स्वतःच गोंधळून गेला होता. जेव्हा त्याला लोकांनी रात्रीचे दृश्य सांगितले तेव्हा तो अक्षरशः लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला. माझा बाप आला होता, माझा विठ्ठल माझ्यासाठी आला होता. हेच वाक्य त्याच्या मुखातून वारंवार बाहेर पडत होते. सकाळची किरणे जेजुरीच्या गडावर पडली, पण रात्रीच्या त्या घटनेची सावली संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली होती. बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही तासातच न्यूज चॅनलचे कॅमेरे, पत्रकार, यूट्यूबर्स आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांची प्रचंड मोठी गर्दी त्या तळावर जमा झाली. प्रत्येकाला तो तंबू बघायचा होता, त्या जागेचं दर्शन घ्यायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या भक्ताची मुलाखत घ्यायची होती. काल रात्रीपर्यंत जो एक सामान्य, बेदखल आणि दुःखाच्या ओझ्याखाली दबलेला वारकरी होता, तो रातोरात एक जिवंत आख्यायिका बनला होता. पण तो भक्त मात्र या सगळ्या कोलाहलापासून आणि कॅमेऱ्यांच्या झगमगतापासून दूर एका कोपऱ्यात डोळे मिटून आणि हात जोडून शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरील तो अथांग शांततेचा आणि समाधानाचा भाव पाहून भल्या भल्या पत्रकारांचे धारदार प्रश्न त्यांच्या ओठांवरच थिजून जात होते. त्याला काय विचारावे आणि कसे विचारावे हेच कोणाला समजत नव्हते. तो फक्त एकच गोष्ट सांगत होता, माझी माऊली आली होती, माझा देव मला भेटून गेला. या घटनेनंतर काही वेळातच राज्यभरात आणि सोशल मीडियावर मोठे वादविवाद सुरू झाले. टीव्हीच्या पडद्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, विज्ञानवादी विचारवंत आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आमनेसामने बसले. विज्ञानवाद्यांचा आणि तर्कवाद्यांचा युक्तिवाद असा होता की माणसाचा मेंदू अत्यंत गुंतागुंतीचा आहे. अति थकवा, जागरण, उपाशीपोटी चालणे आणि भक्तीच्या अतिरेकामुळे निर्माण झालेले भावनिक असंतुलन यामुळे अनेकदा मास हिस्टेरिया म्हणजेच सामूहिक भ्रम निर्माण होऊ शकतो. तो निळा प्रकाश कदाचित तिथे असलेल्या एखाद्या LED दिव्याचे रिफ्लेक्शन असू शकते किंवा पावसाळी वातावरणातील एखाद्या रासायनिक प्रक्रियेचा भाग असू शकतो, ज्यामुळे तिथे असलेल्या लोकांना तसा भास झाला. पण या सर्व वैज्ञानिक तर्कांना आणि पुस्तकी ज्ञानाला तिथल्या प्रत्यक्षदर्शी वारकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी एकाच फटक्यात उडवून लावले. त्यांनी विचारलेला प्रश्न विज्ञानालाही निरुत्तर करणारा होता. ते म्हणाले, जर तो फक्त आमच्या डोळ्यांचा भास होता तर त्या तंबूतून जो दैवी चंदनाचा आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता तो कुठून आला? जर तो फक्त प्रकाशाचा खेळ होता तर त्या भयानक अंधारात विठ्ठलाची ती सावळी मूर्ती, ती मयूरपंखी मुद्रा एवढी स्पष्ट कशी दिसली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या आजारी आणि खचलेल्या भक्ताच्या चेहऱ्यावरचा तो दैवी आनंद विज्ञानाच्या कोणत्या प्रयोगात बसतो? संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या काळातही असे अनेक चमत्कार घडल्याचे दाखले आपल्याला गाथेत आणि ज्ञानेश्वरीत मिळतात. तुकोबांच्या वह्या इंद्रायणी नदीत तारल्या गेल्या, ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवले. हे सगळे प्रसंग तेव्हाही तत्कालीन विज्ञानाच्या आणि तर्काच्या चौकटीत बसत नव्हतेच. आज शेकडो वर्षांनंतर या 21व्या शतकाच्या धावपळीनीच्या जगात जेजुरीच्या या भूमीत घडलेला हा प्रकार त्याच महान परंपरेचा एक भाग आहे का, असा प्रश्न प्रत्येक वारकरी स्वतःला विचारत आहे. जेव्हा एखादा भक्त स्वतःचे अस्तित्व विसरून पूर्णपणे ईश्वराला शरण जातो तेव्हा देव स्वतः त्याचे ओझे हलके करण्यासाठी पृथ्वीवर येतो. हीच तर वारकरी संप्रदायाची मूळ शिकवण आहे. त्या रात्री त्या रात्या आणि फाटक्या तंबूत फक्त एका भक्ताचे डोके दाबले गेले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो दुःखी कष्टकरी माणसांच्या डोक्यावर एका अदृश्य शक्तीने मायेचा हात फिरवला आहे, अशीच भावना आज सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मित्रांनो, ही कथा, हा प्रसंग आणि जेजुरीच्या त्या रात्रीचा थरार ऐकताना तुमच्याही अंगावर नक्कीच काटा आला असेल. तुमच्याही मनात विठ्ठलाप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धा नक्कीच उफाळून आली असेल. पण आता वेळ आलीये एका मोठ्या आणि कटू सत्याची उकल करण्याची. तुम्ही आत्तापर्यंत जी कथा ऐकली, जे वर्णन अनुभवलं आणि या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये जे दृश्य पाहिलं, ती संपूर्ण कथा आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहे. होय मित्रांनो, साक्षात विठ्ठलाने भक्ताचे डोके मांडीवर घेतल्याचा हा प्रसंग खऱ्या आयुष्यात कधीच घडलेला नाही. ही केवळ एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली काल्पनिक स्क्रिप्ट होती आणि तुम्ही पाहिलेला तो फोटोही AI तंत्रज्ञानाचा आणि एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून बनवलेला एक फेक फोटो होता. आजकाल सोशल मीडियावर, इंटरनेटवर आणि यूट्यूबवर असे हजारो एडिट केलेले फोटो आणि फेक चमत्कार रोज व्हायरल होत असतात. लोकांच्या श्रद्धेचा,
त्यांच्या अंधश्रद्धेचा आणि हरव्या भावनांचा गैरफायदा घेऊन फक्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी अशा खोट्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरवल्या जातात. एखादी खोटी किंवा एडिटिंग केलेली गोष्ट जर योग्य शब्दात आणि भावनांमध्ये गुंफून सांगितली तर ती किती खरी वाटू शकते आणि लोक त्यावर कसा आंधळेपणानं विश्वास ठेवू शकतात हेच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि पंढरीचा पांडुरंग ही आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. वारीची परंपरा आणि वारकऱ्यांची निस्सीम भक्ती ही जगात कुठेही पाहायला मिळत नाही हे त्रिवार सत्य आहे. देव आपल्या पाठीशी उभा असतो ही भावना अत्यंत पवित्र आहे. पण इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक व्हायरल चमत्कारावर, फेक फोटोवर किंवा अफवांवर आंधळेपणानं विश्वास ठेवून आपण आपल्याच विवेकाची फसवणूक तर करत नाही ना? खऱ्या भक्तीला कोणत्याही चमत्काराच्या पुराव्याची किंवा व्हायरल व्हिडिओची गरज नसते. तुमचा देव तुमच्या अंतःकरणात आहे, तुमच्या प्रामाणिक कष्टात आहे आणि तुम्ही इतरांशी केलेल्या चांगल्या व्यवहारात आहे. या सत्याची जाणीव करून देणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. 1.2